तर मी खूप अशी एक्सायटेड असायची, अँक्शियस असायची. तर मला व्हेरिकस वेनची जस्ट सुरुवात होत होती. दुसरी गोष्ट, मला स्पॉन्डिलायसिस झाला होता आणि इतका सिव्हिअर होता. मला रिअलाईज झालं म्हणजे एका महिन्यामध्ये मोर दॅन म्हणजे 80% मी आता रिकवर झालेली आहे. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ रेकी. मी शिल्पा नेत्रावळी. मी रेकी इथे जॉईन झाल्यापासून माझ्यामध्ये बदल झाला आहे, तो मी शांत झाले. तर मी खूप अशी एक्सायटेड असायची, अँक्शियस असायची. तर ती शांतता माझ्यामध्ये आली. म्हणजे आता काही नवरा माझा काही बोलतो, मी जास्त रिॲक्ट करत नाही. तो त्याने मला बोलून पण दाखवलं, तुझं काय हल्ली रिॲक्शनच नसते म्हणून. कालच्या साधनेचा मी एक अनुभव सांगते. मी मागे सांगितलं की मला स्पॉन्डिलायसिस झालं आणि काल म्हणजे मी ॲक्च्युली ऑडिओमध्ये पण टाकलं आहे ते, की माझा ह्या पॉईंटवर इतकं मला दुखायचं आणि काल ना हा जो अडकलं आहे ती मला माहीत होतं की ह्या पॉईंटवर अडकलं आणि माझं ते दुखणं एका पॉईंटवर जे होतं, जेव्हा चक्रावर हात ठेवलं तर एकदम टॅक करून आवाज येऊन ते फिक्स झालं आणि काल ते आपोआप फिक्स झालं. इतकं मला ते कळलं पॉवरफुल की हे माझं पूर्ण गेलेलं आहे आणि लिटरली मला कळलं असं ते पूर्ण बरं झालं आहे. सो आय एम व्हेरी ग्लॅड. मी किती महिने हा त्रास सहन करत होते आणि आता माझं हे पूर्ण फ्री झालं आहे. दुसरी गोष्ट, मला स्पॉन्डिलायसिस झाला होता आणि इतका सिव्हिअर होता की मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले तर ते म्हणाले आपका इतना सिव्हिअर आप कैसे सहन करे, इतका मला दुखत होतं. मी जेव्हा फिजिओथेरपिस्टकडे गेले ती तर मला म्हणाली 6-7 महिने तर तुझे इथेच जातील म्हणून. आणि मी ज्या वेळेला मी तिथे हात ठेवते आणि मला रिअलाईज झालं म्हणजे एका महिन्यामध्ये मोर दॅन म्हणजे 80% मी आता रिकवर झालेली आहे. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ रेकी. आणि जेव्हा मी साधनेला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर म्हणजे भयंकर भन्नाट अनुभव होते ते. तसंच मला ना व्हेरिकोस वेन्सची सुरुवात झाली आहे. तर मी जेव्हाही याचा त्या पॉईंटवर हात ठेवते आणि मी आता रिअलाईज करते की माझ्या तो भाग पूर्ण असा फेड होत आलेला आहे. म्हणजे सो आय एम रिकवरिंग कमिंग आउट ऑफ इट. सो आय एम व्हेरी ग्लॅड. म्हणजे असे एक असे अनुभव येत आहेत. काही गोष्टी तर आपोआप, फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये मी इन्स्ट्रुमेंट्सवर काम करते आणि ट्रेनिंग पण झालं नाही आणि मी सहज करते ते गोष्ट आणि दे आर ॲप्रिशिएटिंग इट. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट. आणि जेव्हा मी साधनेला सुरुवात केली त्यातला एक अनुभव म्हणजे सर 2nd डिग्रीमध्ये बालरूप अनुभव करण्याचा हे बघण्याचा सांगतात आणि ते बालस्वरूप मी सरांबरोबर जे पाहिलं आहे दॅट इज जस्ट फॉर मी इट इज अ हेवन. मी तो अनुभवच माझ्यासाठी एकदम विलक्षण आहे.